सर खरं तर हा विक्रीचा एक कट रचल्याचं समोर येत आहे आणि त्यामध्ये तिघांना आपण अटक केलेली आहे. बँकेची चौकशी केली आहे, गोडाऊन मालकाची चौकशी केली आहे आणि त्यानंतर नेमकं काय काय समोर आलेलं आहे? यामध्ये तो जो JCB होता, जे तक्रारदार आहेत येळवंडे यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडनं 3 रिकव्हरी एजंटने तो जप्त केला होता. 3 जण त्याच्यामध्ये त्या कारवाईमध्ये होते. ज्यावेळेस त्यांनी तो JCB संबंधित जे बँकचे लिगल ॲडवायझर आहेत त्यांच्याशी संपर्क केला, असं JCB मशीन आपण जप्त केलेलं आहे. तर त्यांना स्पष्ट सूचना त्या लिगल ॲडवायझर यांनी दिल्या होत्या. असं त्यांनी स्टेटमेंट दिले की त्याची जप्त करण्याची आवश्यकता नाही आहे, ते ARC मध्ये गेलेले आहेत. त्यावेळेस त्यांनी तो JCB या तिन्ही रिकव्हरी एजंटनी तो ज्यांच्याकडनं जप्त केला त्यांना देणं अपेक्षित होतं. त्यांनी तसं न करता जे हगवणे आहेत, शशांक हगवणे, त्यांच्या ताब्यामध्ये तो JCB मशीन दिलेला आहे. म्हणजे गोडाऊनमध्ये तो JCB पोहोचलाच नव्हता? नाही, तो गेटवरच होता. म्हणजे त्याच्या आतमध्ये पार्क करायचा की नाही करायचा हे कन्फर्मेशन झाल्यानंतर त्यांचं डिसिजन होणार होतं. बँकचे जे लिगल ॲडवायझर आहेत त्यांनी त्यांना फोनद्वारे सांगितलं होतं की ही जप्त करण्याची आवश्यकता नाही आहे, ते ऑलरेडी ARC मध्ये गेलेले आहे. म्हणजे एजंटला बँकेच्या सूचना नसताना त्यांनी हे जप्तीची कारवाई करण्याचा प्रयत्न केला असं साधारण दिसतंय. नाही, आता या सर्व संदर्भात आपण अधिक तपास चालू आहे. ज्यावेळेस त्यांनी जप्त केला त्यावेळेस मात्र त्यांना स्पष्ट सूचना होती की जप्त करण्याची आवश्यकता नाही. तर जप्त जो JCB आणला होता तर तो ज्यांच्याकडनं आणला त्यांना परत देणं अपेक्षित होतं. तसं न करता त्यांनी शशांक हगवणेंना त्याचा ताबा दिला. या संपूर्ण गोष्टींबाबत ते कुठलंही समाधानकारक उत्तर त्याच्यामध्ये आलेलं नाही. त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये दिसला म्हणून आपण 3 जे रिकव्हरी एजंट आहेत त्यांना अटक केली. शशांकच्या कटात मग हे 3 एजंट सहभागी आहेत? शशांक सांगण्यावरून करण्यात आलं असं वाटतं. या संदर्भात आपण अधिक तपास करतो.